धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात एका आमदाराच्या पीएच्या रूममध्ये जी कॅश सापडली आहे, या निमित्तानं राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हा घाणेरडा खेळ कसा चालतो हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. आपण ज्यांना नेते नेते म्हणतो, आपण ज्यांच्या मागं पुढं पळतो, त्यांचे हात किती बरबटलेले आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर किती डाग आहेत हे सुद्धा या निमित्तानं समोर आलं आहे. आणि मी या सगळ्या गोष्टीला नेत्यांना जबाबदार धरणार नाही आहे, तर मी या सगळ्या गोष्टीला जनतेला जबाबदार धरणार आहे. कारण निवडणुकीला 1000 रुपये घेतल्याशिवाय आपण मतदान करत नाही, दारूची बाटली मिळाल्याशिवाय आपण मतदान करत नाही, उमेदवाराकडून पार्टी घेतल्याशिवाय आपण मतदान करत नाही. मग राजकीय नेते तुम्हाला द्यायला हे पैसे नेमके आणणार कुठून आहेत हा प्रश्न तुम्ही स्वतःलाही विचारला पाहिजे. तर हे पैसे ते अशा प्रकारे गोळा करून आणणार आहेत आणि तुमचेच पैसे तुमच्याच खिशात घालून तुमची मतं घेणार आहेत. तुमच्याच पैशाची दारू तुम्हाला पाजून तुम्हाला झिंगवणार आहेत आणि तुमच्याच पैशाचं मटण तुम्हाला खायला घालणार आहेत. पण या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत आणि ते लक्षात आलं तरी आपण त्या समजून घेत नाहीत. त्यामुळं हे जर थांबवायचं असलं तर आपल्याला मतासाठी पैसे घेणं हे बंद करावं लागणार आहे.